त्या. अरे तू तू हो तू थांब जा. समर समर, तू ह्या फेऱ्या मारणं आधी बंद कर. तुला पाणी वगैरे काय हवंय का? आजचा दिवस ना कधी एकदा संपतो असं झालंय मला. सगळं चांगलंच घडू दे आणि आधीला तर साखरपुडा एकदा होऊन जाऊ दे बाबा. मी एकदा बोलून बघू का त्या रोहनशी? म्हणजे त्याने जर का त्याची अट शिथिल केली तर मग काही प्रॉब्लेमच नाही ना. नाही नाही नाही, तो तसलं काही करणार नाही. त्याच अटीवर त्याने लग्नाला होकार दिला. आता बाहेर ना खूप पाहुणे आणि मीडियावाले बसलेत. आपण जितका हा वेळ वाया घालवतो ना तितकी चर्चा होणार आहे. मग वेळ कशाला घालवायचा? आपण जी स्थळं शॉर्टलिस्ट केली आहेत त्यापैकी एखादं चांगलं स्थळ मला सांग. आपण आत्ताच्या आत्ता त्याला कॉन्टॅक्ट करू. मी बोलतो ना त्याच्याशी. तर काय बोलतोस तू? सो आनंदीला त्यातलं कोणीच नाही आवडलं तर काय करणार? दिस इज नॉट फेअर. हा समर, मला कळतंय डार्लिंग, पण मी काय करू आता हे मला कळत नाहीये. समर, त्या बाई जे बोलल्या ना त्यावर विचार करतो. कारण आजींचं सुद्धा तेच म्हणणं होतं की नाही? काय रोहनच्या ताईशी लग्न? नाही नाही, अजिबात नाही. समर, ती चांगली मुलगी आहे. निकिता, ऐक 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 समर, मला ना आता या विषयावर याहून अधिक बोलायचं नाहीच आहे. तू फक्त एकदा माझं ऐकून घे आणि मग तुझं तू काय ते ठरव. मला असं वाटतं की आता या घडीला असं लास्ट मिनिट कुठलाही मुलगा स्वानंदीशी लग्न करायला तयार होणार नाहीये. पण तू ओळखतोस की नाही तिला? म्हणजे ज्या सर्कमस्टान्सेस मध्ये तुम्ही दोघं भेटलात त्या सर्कमस्टान्सेसमुळे तुमची भांडणं झाली आहेत. म्हणजे मला सांग, हे जे जमीन काय वृद्धाश्रम हे विषयच नसते तर तुमचे वाद झाले असते का? नसते झाले ना. तू विचार कर ना, तुम्ही सर रोहन आणि अधिरा यांचे बहीण भाऊ एवढ्याच नात्याने भेटला असतात तर तुमच्यात ही असली भांडणं झाली असती का? तुला हीच स्वानंदी सेन्सिबल वाटली असती. समर, तुमच्यातले हे वाद त्या त्या वेळेला त्या त्या कारणांमुळे झालेले आहेत, एवढाच आहे. तू विचार कर आणि ठरव. पण मला असं वाटतं की ती चांगली मुलगी आहे. मला असं वाटतं की तू शांतपणे या सगळ्याचा विचार कर. तू तू नंतर जो काही निर्णय घेशील ते आपण करूया. आणि जर कोणाला फोन करायचा असेल तर मला सांग, मी करतो. निकिता, आपण जरा बाहेर थांबूया. पाहुण्यांना काय हवं, खाणं पिणं सगळं बघूया. काय जरा सगळं पाहिलं तर लोक त्यात एंगेज राहतील, म्हणजे चर्चा कमी होईल नाही का? चल.